हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण कोटर्मिनल अँगल्स पाहिलं होतं. काय पाहिलं होतं आपण? कोटर्मिनल अँगल्स. तर नेक्स्ट कन्सेप्ट जो पाहायचा आपल्याला तो नेक्स्ट कन्सेप्ट आहे अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट कन्सेप्ट कोणता आहे? अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन. तर अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन हे काय आहे ते पाहूत आपण. तर आपण लास्ट इयरमध्ये रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिलं होतं 10th मध्ये. जॉमेट्रीचा पार्ट आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही पाहिलात, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ते काय पहा, काय म्हणले? इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स ॲट ओरिजिन ओ अँड द इनिशियल रे along the positive x axis is called angle in standard position. तर आपण अशा कुठल्या अँगल आहे ज्या अँगलला आपण त्या अँगल कुठला स्टँडर्ड पोझिशनला आहे असं म्हणू शकतो. म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे कुठला अँगल आहे तो जो डायरेक्ट अँगल आहे तो स्टँडर्ड पोझिशनला आहे असं आपण म्हणू शकतो. तर फर्स्ट आपण इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर फर्स्ट रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम कशी आहे पहा. तर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? क्वाड्रंट्स पहा कसे असतात क्वाड्रंट्स. हे वाय ॲक्सिस आहे, हे एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आहे. म्हणजे काय तयार झालं? आता हा प्लेन आहे, प्लेनवर काय एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे ज्यावेळेस परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस प्लेन्स आर डिवायडेड इंटू 4 पार्ट. दॅट पार्ट इज कॉल्ड एज काय? इच पार्ट इज कॉल्ड एज काय? क्वाड्रंट. म्हणजे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जे हॉरिझॉन्टल असते त्याला एक्स ॲक्सिस म्हणतो आपण, आणि जे व्हर्टिकल असते त्याला वाय ॲक्सिस म्हणतो. हे दोन्ही कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ज्यावेळेस हे दोन्ही परपेंडिक्युलर असतात हे प्लेनवर इन अ प्लेन, दॅट प्लेन्स आर डिवायडेड इंटू 4 पार्ट. दॅट पार्ट इज कॉल्ड एज काय? क्वाड्रंट. तर हे काय? क्वाड्रंट सिस्टीम आहे. त्यालाच आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. तर हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ओके, दिस इज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हे ओरिजिन आहे. ओरिजिन 0,0 असतो. जिथं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या पॉईंटला मीट होतात त्या पॉईंटला आपण काय म्हणत असतो? ओरिजिन ऑफ द ओरिजिन. ठीक आहे. तर नेक्स्ट हे जे व्हर्टिकल आहे दिस इज वाय ॲक्सिस, वाय डॅश. आता आपला जो पाहायचा आहे तर अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन पाहायचं आहे. तर फर्स्ट मी इथं अँगल क्रिएट करतो. तर फर्स्ट इथं एक असा रे घ्या, टर्मिनल रे. इथं पी नाव दिलं आपण. इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये घ्या टर्मिनल रे, ह्याला आपण क्यू नाव दिलं. इथं रे ओ क्यू, इथं रे ओ पी. थर्ड क्वाड्रंटमध्ये घेतला आपण, ह्याला आपण इथे एक आर नाव दिलं, म्हणजे ओ आर हा रे घेतला. तिथं अँगल कसं तयार होतात पहा. तिथं आपण अँगल आपल्याला काय करायचं आहे? अँगल एक्स ओ पी घ्यायचे समजा. ठीक आहे, अँगल काय करायचे आहे? एक्स ओ पी घ्यायचे. तिथं अँगल कसा होईल? मग हा एक अँगल तयार होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अँगल एक्स ओ क्यू हा एक तयार होईल. त्याच्यानंतर पूर्ण टोटल असं घेऊ शकतात किंवा असं घ्या, असं पण तुम्ही घेऊ शकता. ओके, आता पहा अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन म्हणजे एखादा अँगल हा स्टँडर्ड अँगल आहे किंवा स्टँडर्ड पोझिशनला आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो? ज्यावेळेस जो अँगल आहे त्या अँगलचा जो इनिशियल रे असणार आहे तो कुठं असणार आहे? इनिशियल रे लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. इनिशियल रे लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि टर्मिनल रे कसा असणार आहे? टर्मिनल रेचं काही इम्पॉर्टंट नाही इथं. इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स ॲट द ओरिजिन अँड द इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इज कॉल्ड angle in standard position is called
अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. फक्त आपल्याला इतकंच माहिती आहे, जो अँगल आहे तो कुठला अँगल असला पाहिजे, डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल, जो डायरेक्टेड अँगल आहे त्या डायरेक्टेड अँगलचा जो इनिशियल रे आहे, आता मला सांगा इथं आपण अँगल काही कन्सिडर केले, डायरेक्टेड अँगल इथं घेतलं एक्स ओ पी घेतलं, डायरेक्टेड अँगल इथं काय घेतलं एक्स ओ क्यू घेतलं, डायरेक्टेड अँगल इथं एक्स ओ आर घेतला. हे जे 3 अँगल्स आहेत, डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी, डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू आणि डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर, हे 3 अँगलचा जे इनिशियल रे आहे, इनिशियल रे काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. इनिशियल रे काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे इनिशियल रे जो असणार आहे तो इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असणार आहे किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो. तर त्या अँगल्सला आपण काय म्हणतो, अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. त्या अँगलला काय म्हणतो आपण, अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. ओके. तिथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही किती घेणार अँगल्स, हे 3 अँगल्स घेणार. अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ क्यू अँड अँगल एक्स ओ आर आर द अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन. बट आता इथे तू दुसरा अँगल घेतला, आपण कुठला अँगल घेतला, दुसरा अँगल हे पी ओ क्यू घेतला. अँगल पी ओ क्यू इज नॉट अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. आता हे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशनला काय नाही, कारण ह्याचा जो इनिशियल रे आहे, हा इनिशियल रे काय आहे, ह्या अँगल डायरेक्टेड अँगल पी ओ क्यूचा जो इनिशियल रे आहे तो काय आहे, रे ओ क्यू आहे, सॉरी रे ओ पी आहे. इनिशियल रे काय आहे, रे ओ पी. हा जो इनिशियल रे आहे, हा इनिशियल रे कुठं नाही आहे, लाईज ऑन द एक्स ॲक्सिस आहे का, नाही आहे. लाईज ऑन द एक्स ॲक्सिस नाही आहे, म्हणून काय, डायरेक्टेड अँगल पी ओ क्यू इज नॉट अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन. त्यावेळेस त्याला काय म्हणू शकतो आपण, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन हा अँगल राहू शकत नाही. ओके. तर कुठले अँगल्स राहू शकतात मग, हे आपण जे घेतले, डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी, डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू आणि डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर, हे कसे होऊ शकतात, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे जे काही अँगल्स आहेत ते स्टँडर्ड पोझिशनला राहू शकतात. ओके. हे कशामुळे राहू शकतात, कारण ह्याचा जो इनिशियल रे आहे, ह्या ऑल अँगलचा जो इनिशियल रे आहे तो कुठं आहे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर हे जे आहे इथं ओरिजिन आहे. ओके. इथं ओरिजिन आहे, ओरिजिनच्या जे राईट साईडला असणार आहे ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे ह्या अँगलचा जे इनिशियल रे आहे तो कुठं आहे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ज्या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे हा कुठं असतो, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असतो. कुठं असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. तर त्यावेळेस त्या अँगल्सला आपण काय म्हणू शकतो, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. तर नेक्स्ट हे झाला अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. ओके. तर नेक्स्ट जो आहे तो आहे अँगल्स इन अ क्वाड्रंट. तर नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आपला कुठला कन्सेप्ट आहे, अँगल इन अ क्वाड्रंट. तर अँगल इन अ क्वाड्रंट, तर कुठला अँगल हा क्वाड्रंटमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. कुणाला म्हणू शकतो आपण, तर पहा काय म्हणलेलं आहे, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट. म्हणजे एखाद्या डायरेक्टेड अँगलला, डायरेक्टेड अँगल कसा असला पाहिजे, इन स्टँडर्ड पोझिशनला असला पाहिजे. कुठलाही डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. आत्ताच पाहिलं आपण, डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, तर जो अँगल आहे त्या अँगलचा इनिशियल रे कुठं असला पाहिजे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. इथं पण काय म्हणलं पहा, डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट. सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. टर्मिनल रे लाईज
इन दॅट क्वाड्रंट. टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. तिथं आपलं कन्सेप्ट काय चालू आहे, अँगल इन अ क्वाड्रंट चालू आहे. तर अँगल इन अ क्वाड्रंटसाठी तुम्ही हेच जे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे इथं मी ड्रॉ केलेली आहे तेच तुम्ही तिथे यूज करू शकता. ओके, तर हे आता पहा कसं यूज करू शकता पहा. अँगल इन अ क्वाड्रंट म्हणजे काय म्हणलेलं आहे, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. तर फर्स्ट जो अँगल आहे तो कसा असला पाहिजे, स्टँडर्ड पोझिशनला असला पाहिजे. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. ओके, तो जो अँगल आहे तो स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, त्याचा जो इनिशियल रे आहे तर कसा असला पाहिजे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे अँगल इन अ क्वाड्रंट जे आहे त्याचा पण इनिशियल रे हा कुठं असला पाहिजे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता टर्मिनल रे काय म्हणतो बा, इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. आता जो टर्मिनल रे आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे, लाईज इन द क्वाड्रंट मीन्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहील किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये राहील किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये राहील किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहू शकतो. इथं आपण कुठल्या क्वाड्रंटमध्ये घेतलेला आहे, समजा अँगल डायरेक्ट अँगल एक्स ओ पी हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये घेतला आपण, ह्याचा जो टर्मिनल रे आहे एक्स ओ पीचा, टर्मिनल रे काय आहे एक्स ओ पीचा, रे ओ पी हा आहे टर्मिनल रे. हा टर्मिनल रे कुठं आहे, लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. टर्मिनल रे कुठं आहे, लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट अँगल डायरेक्टेड अँगल एक्स ओ पीचा जो इनिशियल रे आहे तो लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे आणि टर्मिनल रे जो आहे लाईज इन सेकंड क्वाड्रंट आहे. टर्मिनल रे कुठं आहे, लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. आणि नेक्स्ट आहे डायरेक्ट अँगल एक्स ओ आर, त्याचा जो इनिशियल रे आहे सेम लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि टर्मिनल रे लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. तर तशा अँगल्सला आपण काय म्हणू शकतो, अँगल इन अ क्वाड्रंट. काय म्हणू शकतो आपण, अँगल इन अ क्वाड्रंट. ओके, म्हणजे हे जे आहे ते सेम एक्झाम्पल इथे ह्याचं राहील. सेम एक्झाम्पल कशाचं राहील, ह्याचं एक्झाम्पल राहील सेम एक्झाम्पल. म्हणजे डायरेक्टेड अँगल याला डायग्राम दिली समजा आपण, डायग्राम नंबर डायग्राम फर्स्ट असं दिलं समजा. तर इन द डायग्राम फर्स्ट ओके, तर डायरेक्ट अँगल एक्स ओ पी कॉमा डायरेक्ट अँगल एक्स ओ क्यू अँड डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर. डायरेक्टेड अँगल काय, एक्स ओ आर. डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर आर अँगल इन अ क्वाड्रंट. आर अँगल इन अ क्वाड्रंट. अँगल इन अ क्वाड्रंट म्हणजे हे पण अँगल्स कसे आहेत, हे जे आहेत ते अँगल इन अ क्वाड्रंट आहेत, म्हणजे क्वाड्रंटमध्ये आहेत म्हणतो. तर त्याचा जो टर्मिनल रे आहे तो कुठं आहे, लाईज इन द क्वाड्रंट. त्याला काय म्हणू शकतो आपण, अँगल इन अ क्वाड्रंट. सिम्पल आहे. तर हे पहा एक वेळेस. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपला पाहायचा आहे क्वाड्रंटल अँगल. नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे क्वाड्रंटल अँगल. तर क्वाड्रंटल अँगल हा कन्सेप्ट पाहायचा आहे आपला. तो कन्सेप्ट पाहण्यासाठी पहा, कन्सेप्ट पाहायचा आपल्याला क्वाड्रंटल अँगल. तिथं आपला डायग्राम काढावा लागेल. पहा, ठीक आहे. क्वाड्रंटल अँगल पाहायचा आपला. तर क्वाड्रंटल अँगल काय म्हणले पहा, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस इज कॉल्ड अ क्वाड्रंटल अँगल. तर फर्स्ट आपण सेम क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करूया. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम.
तर हे ओरिजिन आहे, हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, हे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, हे निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओके. तर डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. इथं क्वाड्रंटल अँगलमध्ये पण काय आहे, हा जो क्वाड्रंटल अँगल आहे हा पण कसा असला पाहिजे, स्टँडर्ड पोझिशन असला पाहिजे. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, आपण काय पाहिलं, त्याचा जो इनिशियल रे असणार आहे तो लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असणार आहे. त्याचा जो इनिशियल रे आहे तो कसा असणार आहे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि इथं काय म्हणलं बा, हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. म्हणजे हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस इज कॉल्ड क्वाड्रंटल अँगल. इज कॉल्ड क्वाड्रंटल अँगल. इथं आपण अँगल तयार करू शकतो. अँगल तयार करण्यासाठी पहा, इनिशियल रे जो आहे तो लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असलं पाहिजे, आणि जो टर्मिनल रे आहे तो कुठं असला पाहिजे, लाईज ऑन एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. लाईज ऑन एक्स ॲक्सिस ऑर काय, वाय ॲक्सिस. इथे एक अँगल तयार करतो पहा मी. फर्स्ट अँगल, हा अँगल तयार केला मी. त्याच्यानंतर सेकंड तयार करू शकतो. आता हा तयार करू शकतो सेकंड. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड तयार करायचा असं तयार करू शकतो तुम्ही, असं. ओके. असं पण तयार करू शकता, हे असं. आता पहा, इथं जे ऑल अँगल्स आहेत ते ऑल अँगल मी काय करता आहेत, इथं अँगल कुठली डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय, एक्स ओ वाय हा एक अँगल राहील. हा पण कसा आहे अँगल, आता क्वाड्रंटल अँगल आहे. क्वाड्रंटल अँगल पुन्हा म्हणायचं, ज्या अँगलचा जो इनिशियल रे आहे तो कुठं असला पाहिजे, लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, अँड टर्मिनल रे कुठं असला पाहिजे, लाईज ऑन वाय ॲक्सिस ऑर एक्स ॲक्सिस. लाईज ऑन वाय ॲक्सिस ऑर एक्स ॲक्सिस. तर डायरेक्टेड अँगल हे एक्स ओ वाय एक झालेलं आहे. डायरेक्टेड अँगल काय झालं, एक्स ओ वाय. नेक्स्ट डायरेक्टेड अँगल एक्स ओ एक्स डॅश, एक्स ओ एक्स डॅश हा पण एक डायरेक्टेड अँगल झाला. ओके. नेक्स्ट डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय डॅश, एक्स ओ वाय डॅश हा पण एक अँगल झाला. हा पण डायरेक्टेड अँगल आहे. नेक्स्ट आहे एक्स डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय, निगेटिव्ह अँगलचा आहे एक्स ओ वाय. त्या अँगल किती आहेत तर तुम्ही सांगू शकता. त्या अँगल्स कशा असणार आहेत, एक तर 90 डिग्री किंवा मल्टिपलमध्ये 90 डिग्रीचे असतात. हे अँगल आहे 90 डिग्री. तर डायरेक्टेड अँगल एक्स ओ एक्स डॅश, एक्स ओ एक्स डॅश हा 180 डिग्रीचा असणार आहे. तर एक्स ओ वाय डॅश, एक्स ओ वाय डॅश हा असा घेतला आपण, म्हणजे -90 डिग्री घेऊ शकतो आपण. नेक्स्ट एक्स ओ वाय हे हे 270 डिग्री घेऊ शकतो. तर पहा, जितके काही अँगल्स आहेत ते कशाच्या मल्टिपलमध्ये आहेत, 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये आहेत. कशाच्या मल्टिपलमध्ये आहेत, 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये. ओके. 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये अँगल्स आहेत. तर क्वाड्रंटल अँगल्स, क्वाड्रंटल अँगल्स मीन्स आणखी एक वेळेस पहा, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे तो जो अँगल आहे तो स्टँडर्ड पोझिशन असला पाहिजे. तर स्टँडर्ड पोझिशन म्हटल्याच्या नंतर आपल्याला सांगायची गरज नाही की त्या अँगलचा जो इनिशियल रे आहे तो कुठं असतो, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो. हे सांगायची गरज नाही. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन आहे म्हणजे काय, त्या अँगलचा जो इनिशियल रे आहे तो कुठं असला पाहिजे, लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि क्वाड्रंटल अँगल मीन्स त्याचा इनिशियल रे लाईज ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड टर्मिनल रे लाईज ऑन एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस. इथं जे एक्झाम्पल घेतले आहेत हे जे ऑल एक्झाम्पल्स आहेत, ह्या ऑल एक्झाम्पलचा जो टर्मिनल रे आहे तो कुठं आहे, टर्मिनल रे
लाईज ऑन एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. कुठं आहे तो लाईज ऑन एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. तर हा झाला कन्सेप्ट. ओके. तर क्वाड्रंटल अँगलच्या नंतर ही डायग्राम काढा. हे डायग्रामच्या नंतर हे एक्झाम्पल्स लिहा. म्हणजे क्वाड्रंटल अँगलसाठी आपल्याला हे एक्झाम्पल्स येतील. डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय, डायरेक्टेड अँगल एक्स ओ एक्स डॅश, डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय डॅश, डायरेक्टेड अँगल एक्स ओ वाय. आता हे जे डायरेक्टेड अँगल्स आहेत ते कशाच्या मल्टिपलमध्ये असतील? मग 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये असतील. 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये का असतात? कारण आपण म्हणलं टर्मिनल रे कुठं असणार आहे? एकतर एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस असणार आहे. मग त्याच्यामुळे जे काही अँगल तयार होणार आहेत ते 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये तयार होतील. ठीक आहे. तर हे आपला इथं क्वाड्रंटल अँगलचा कन्सेप्ट आपण इथं पाहिलेला आहे. ठीक आहे. तर हे पहा एक वेळेस. तर नेक्स्ट कन्सेप्ट जो पाहायचा आपला मेजर्स ऑफ अँगल और मेजरमेंट ऑफ ॲन अँगल. मेजरमेंट ऑफ ॲन अँगल म्हणजे अँगलचं मेजरमेंट आपल्याला इथं पाहायचं आहे. तर अँगलचं मेजरमेंट आपण 3 सिस्टीममध्ये पाहू शकतो. जो फर्स्ट सिस्टीम जी आहे ते सेक्झाजेसिमल सिस्टीम. ही काय आहे? सेक्झाजेसिमल सिस्टीम. तर सेक्झाजेसिमल सिस्टीम ही डिग्री मेजर आहे. कशी आहे ती? डिग्री मेजर आहे. डिग्री मेजर. ओके. सेक्झाजेसिमल सिस्टीम ही कशी मेजर आहे? डिग्री मेजर. जे काही अँगल आहे तो अँगल आपण कशामध्ये मेजर करतो? डिग्रीमध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो? त्याचं जे मेजरमेंट आहे ते कुठल्या ह्याच्यामध्ये मेजर करणार आहोत आपण? डिग्री मेजरमध्ये त्याचं मेजरमेंट करतो आपण त्या अँगलचं. तर ते काय आहे? सेक्झाजेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर्स. तर ही जे सिस्टीम आहे हे इंग्लिश सिस्टीम म्हणतात त्याला. कारण इंग्लिश जे पीपल्स आहेत त्यांनी सांगितलेली जी सिस्टीम आहे ती सेक्झाजेसिमल सिस्टीम आहे. तर ते काय आहे ती सिस्टीम ते पाहायचं आपल्याला. तर फर्स्ट काय म्हणलं पहा, इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज अ डिग्री. जे काही युनिट आहे मेजरमेंटचं कुणाच्या? अँगलच्या. जे अँगलचं जे मेजरमेंटचं जे युनिट आहे ते काय आहे? डिग्री आहे. कुठलाही अँगल आपण डिग्री ह्याच्यामध्ये मेजर करतो आपण. त्याचं जे युनिट आहे डिग्री असं युनिट आहे. ओके. डिग्री जो युनिट आहे तो आपण इंडिकेट कसं करतो? तुला हे समजा थीटा अँगल आहे. ह्या अँगलला आपल्याला डिग्रीमध्ये आपण असं सांगत असतो. जे आपण लास्ट इयरला आपण पाहिलेलं आहे जे ऑल अँगल्स आहेत ते आपण ओनली डिग्रीमध्ये यूज केलेले आहेत. ऑल अँगल्स तुम्ही टेबल पाहिला होता. त्या टेबलमध्ये 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री हे ऑल अँगल कशामध्ये डिवाइड केलात तुम्ही? हे डिग्रीमध्ये. ओके. आता डिग्री हे काय आहे? तर हे युनिट मेजरमेंट आहे. कोणाचं? अँगलचं. तर युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज अ डिग्री. आता आपल्याला पाहायचं आहे आता डिग्री हे काय आहे? तर युनिट मेजरमेंट आहे. बरोबर आहे. हे आपल्याला लक्षात येतंय. जर समजा आपण असं लिहिलं की 90 असं लिहिलं तर तुम्ही असं म्हणू शकता का हे अँगल आहे? नाही. कशामुळे नाही? कारण इथं जे युनिट आहे युनिट इम्पॉर्टंट असते. ह्याला समजा मी इथं युनिट दिलं, समजा की असं डिग्रीचं युनिट दिलं तर हे आता सांगू शकतो हे जे 90 जे आहे हे काय आहे? अँगल आहे असं म्हणू शकतो. ओके. म्हणजे इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज अ डिग्री. म्हणजे जे अँगलचं युनिट मेजरमेंट आहे ते कशामध्ये आहे? डिग्री आहे. ओके. नेक्स्ट काय म्हणलं पहा. आता 1 डिग्री म्हणजे पाहायचं आपला 1 रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट. द मेजर्स ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री अँगल. इज कॉल्ड ॲज 1 डिग्री अँगल. आता मला सांगा जर समजा आपण
हे असं क्वाड्रंट सिस्टीम काढली आपण, बरोबर आहे. त्या क्वाड्रंट सिस्टीममध्ये वन कंप्लीट रोटेशन करायचे आहे. आपला जो इनिशियल रे आहे समजा इथं इनिशियल रे काय आहे ओ एक्स आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला मला रोटेट करायची आहे. कंप्लीट रोटेशन म्हणजे काय असणार आहे, कंप्लीट रोटेशन म्हणजे काय असणार आहे इथं मी असं रोटेट केलेला ओ एक्स जो आहे इनिशियल रे आहे, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ह्याला मी असं रोटेट केलं. कंप्लीट रोटेट मीन्स ह्या इनिशियल रेला आपण रोटेट केल्याच्या नंतर तो इनिशियल रे काय येतो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आल्याच्या नंतर ते काय तयार झालं, वन कंप्लीट रोटेशन तयार झालं. काय तयार झालं, वन कंप्लीट रोटेशन. तर वन कंप्लीट रोटेशन अँगल हा किती असतो 360 डिग्री असतो. हा किती असतो 360 डिग्री असतो. आता तुम्हाला माहिती आहे इथं हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. हे फर्स्ट क्वाड्रंट कसं फॉर्म झालेलं आहे, हे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस मिळून काय तयार झालेलं आहे, हे फर्स्ट क्वाड्रंट. हा फर्स्ट क्वाड्रंट तयार झालेला आहे. ओके, तर फर्स्ट क्वाड्रंट जो अँगल आहे हा किती असतो तुम्हाला माहिती आहे. हे एक्स ॲक्सिस हे वाय ॲक्सिस कसे आहेत, परपेंडिक्युलर्स आहेत. परपेंडिक्युलर म्हणजे इथं जो अँगल तयार होणार आहे हा 90 डिग्रीचा असतो. इथं 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. 90 + 90 + 90 + 90 हा किती होतो 360 डिग्री. म्हणजे वन कंप्लीट रोटेशन अँगल हा किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. आता 360 डिग्री, ओके, 360 डिग्रीचे काय करायचं तुम्हाला, वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट. द मेजर्स ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे जे वन कंप्लीट रोटेशन जो अँगल आहे, हा जो वन कंप्लीट रोटेशन जो अँगल असणार आहे त्याचे काय करायचं तुम्हाला 360 इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. कसे करणार मग आता, हे असे 360 इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. हे असे हे असे 360 काय करायचे तुम्हाला इक्वल पार्ट तयार करायचे. 360 इक्वल पार्ट हे असं. ओके, हा ओरिजिन आहे, बरोबर. तर काय म्हणलं तुम्हाला, हा जो वन कंप्लीट रोटेशन अँगल आहे तर वन कंप्लीट रोटेशन अँगलचे किती पार्ट तयार करायचे तुम्हाला 360 पार्ट तयार करायचे, इक्वल 360 पार्ट तयार करायचे. ओके, तर ईच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री. तर याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत 360 इक्वल पार्ट आहेत. तर प्रत्येक जो पार्ट आहे तो कितीचा आहे 1 डिग्रीचा आहे. कारण आपलं टोटल वन कंप्लीट रोटेशन किती अँगल आहे 360 डिग्री अँगल आहे. तर ईच पार्ट किती असणार आहे, मग हे एक पार्ट म्हणजे किती असणार आहे इथं असणार आहे 1 डिग्री. ओके, वन पार्ट म्हणजे काय असणार आहे 1 डिग्री. तर 1 डिग्री म्हणजे लक्षात आलं, वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट. द मेजर्स ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री अँगल. म्हणजे जर समजा आपण वन कंप्लीट रोटेशन जो अँगल आहे 360 डिग्री त्याचे समजा 360 इक्वल पार्ट तयार केले, तो प्रत्येक पार्ट हा किती डिग्रीचा असणार आहे मग 1 डिग्री. म्हणजे 1 डिग्री म्हणजे काय इथं सांगितलेलं नेक्स्ट ह्याच्यामध्ये 1/360 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री अँड इज डिनोटेड बाय 1 डिग्री. त्याला 1 इंडेक्समध्ये 0 लिहायचं. ओके, तर रीड करताना 1 डिग्री 1/360 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री अँड इज डिनोटेड बाय 1 डिग्री. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, जे वन कंप्लीट रोटेशन आहे वन कंप्लीट रोटेशनचे 360 पार्ट इक्वल पार्ट तयार केल्यानंतर त्याच्यापैकी तुम्हाला एक पार्ट घेत, त्या एका पार्टला तुम्ही काय म्हणू शकता डिग्री असं म्हणू शकता, 1 डिग्री असं म्हणू शकता. ओके, तर नेक्स्ट जो आहे तर नेक्स्ट आहे मिनिट. तर मिनिट म्हणजे काय, आता इथं तुम्हाला थोडं कन्फ्यूज कसं होईल 1/360 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन म्हणजे
1/360 पार्ट घ्यायचे तुम्हाला. आता बघा 1/2चं मिनिंग काय होतंय, हे 1 जे आहे ना ते 1 याच्यामध्ये 2 पार्ट, म्हणजे 1/2 मीन्स काय, हे 1 मीन्स 1 कंप्लीट, हाफ केलं, हाफ म्हणजे दोन्हीपैकी एक पार्ट म्हणजे 1/2 असणार आहे असं. ओके, म्हणजे 1चेच काय केलं आपण 2 पार्ट केले. आता 1/4 म्हणजे काय, हे जे 1 असणार आहे हे 1चे काय केले आपण 4 पार्ट तयार केले. 1/4 म्हणजे आता समजा हा आहे, समजा हे 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय 1, ठीक आहे. 1/4 मीन्स काय, ह्या 1चे 4 पार्ट तयार केले. मग एक जो पार्ट असणार आहे असा, एक जो पार्ट असणार आहे दॅट इज कॉल्ड काय 1/4 पार्ट, बरोबर आहे. तसं 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड एज काय 1 डिग्री अँड इज डिनोटेड बाय 1 डिग्री. आता नेक्स्ट पाहायचं आपला मिनिट. मिनिट म्हणजे काय असणार आहे, मिनिट मीन्स काय असणार आहे, जर समजा तुम्ही आता काय केलात 1 डिग्री, आता 1 डिग्रीचे काय करायचं तुम्हाला 60 इक्वल पार्ट तयार करायचे. 1 डिग्रीचे काय करायचे आहे 60 इक्वल पार्ट. त्याच्या एका पार्टला काय म्हणू शकतो आपण 1 मिनिट असं म्हणू शकतो. जर समजा 1 डिग्रीमध्ये समजा आपण 60 इक्वल पार्ट तयार केले, काय तयार केले 60 इक्वल पार्ट, तर त्याच्या एका पार्टला आपण काय म्हणू शकतो 1 मिनिट म्हणू शकतो. तर ते कसं होऊ शकतं मग 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री, 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री is called as 1 minute, 1 minute and is denoted by 1 minute. ओके, म्हणजे जे डिग्री आहे, आता 1 डिग्री म्हणजे पाहिलं आपण 1 डिग्रीचे तुम्हाला काय करायचे आहे 60 पार्ट इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. त्याच्या 1 पार्टला काय म्हणू शकतो तुम्ही 1 मिनिट म्हणू शकतो. ओके, आता सेकंड म्हणजे पाहायचं तुम्हाला. सेकंड म्हणजे काय असणार इथं सेम 1 मिनिटाचे काय करायचं तुम्हाला 60 इक्वल पार्ट तयार करायचे आहे. 1 मिनिटाचे तुम्हाला काय करायचे आहे 60 इक्वल पार्ट तयार करायचे आहे. त्याच्या 1 पार्टला तुम्ही काय म्हणू शकता, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, बरोबर आहे. एका मिनिटात किती असतात 60 सेकंद, म्हणजे त्याचे 60 पार्ट तयार करायचे आहे. त्याच्या एका पार्टला तुम्ही 1 सेकंद म्हणू शकता. म्हणजे 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट, पार्ट ऑफ 1 मिनिट, 1 मिनिट is called as 1 second, is called as 1 second and is denoted by 1 second. आपण आता डिग्रीला असं डिनोट करतो आपण, मिनिटला सिंपल 1 डॅश आणि सेकंड जे आहे डबल डॅश इथं डिनोट करतो. ओके, तिथं आपण हे सांगू शकतो 1 डिग्री मीन्स 1 डिग्री म्हणजे काय असणार आहे 60 मिनिट असणार आहे आणि 1 मिनिट म्हणजे काय असणार आहे 60 सेकंद असणार आहे. 1 डिग्री मीन्स काय असणार आहे 60 मिनिट, 1 मिनिट मीन्स 60 सेकंद. तिथं आपण मेजर ऑफ डायरेक्ट अँगल हे 1 कंप्लीट रोटेशन इक्वल टू हा 360 डिग्री असणार आहे. तर मेजरमेंट ऑफ अँगल हे स्ट्रेट अँगल इज इक्वल टू काय असणार ते 180 डिग्री असणार आहे. म्हणजे 360च्या हाफ असणार आहे 180 डिग्री. आणि मेजरमेंट ऑफ राईट अँगल हा किती असणार आहे राईट अँगल हा असणार आहे 90 डिग्री. हा काय असणार आहे 90 डिग्री. तर इथं आपलं सेक्साडेसिमल सिस्टीम तिथे कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नंतर राईट डाऊन करू शकता. ओके, पहा एक वेळेस.